निसर्गामध्ये बघा मस्त वातावरण झाडावरती तिकडं झाडांकडे दिसतंय चिमण्या उडताय मस्त सकाळी सकाळी चिवचिव आवाज येतो आणि खूप असं उंचावरती घर आहे माझ्या वडिलांचं. तर 2 मजली घर असल्यामुळे खूप म्हणजे जास्त उंचीवर घेतलेलं आहे. तर बरेचसे घरं खाली दिसतात. गच्चीचे धाब्याचे घरं आहेत, बाकीचे जुन्या पद्धतीचे घरं असतात तसे घरं आहेत. हे असे जुन्या पद्धतीचे घर, बरेचसे लोक गच्चीवर झोपलेले आहेत. वातावरण होते त्यामुळे सगळे खाली झोपलेले आहेत, म्हणजे गच्चीवरती झोपलेले आहेत मस्त. हे बघा आमचे पोरं पण इथं झोपलेले आहेत. बाकीचं आम्ही आतून आवरून घेतलं उन्हातानाचं. इथं ते बंगळी खाली जागा असते ना, तिथं सावलीमध्ये आम्ही ठेवून दिलेलं आहे. आणि आता मुलं झोपलेले ते रात्री आम्हाला 11 11:30 होऊन गेले. वरती आलो, लग्न होतं 2, ते गंमत बघत होतो आम्ही. तर खूप उशीर झाला आम्हाला झोपायला. तर आता म्हटलं चला, तरी सकाळी गावाकडे लवकरच उठावं लागतं. अशी बी घरी पण सवयची आम्हाला लवकर उठायची, तर आम्ही लवकरच उठतो. तर मुलं काही लवकर उठत नाही. मस्त वातावरण आहे थंडगार, तर भारी वाटत होतं. आणि छानसं असं वातावरण असल्यामुळे भारी वाटत होतं गावाकडे. आपलं सकाळी सकाळी मस्त वाटतं. गच्चीवरती बसली मी थोडा वेळ, योगा वगैरे केला. मी थोडं आपलं गच्चीवरती थोडं फिरून घेतलं. म्हटलं चला तेवढंच आपले पाय मोकळं करून घेते. घरात दिवसभर बी घरातच थांबावं म्हणजे घरातच दिवस कुठं जातो कळत नाही. पोरांमध्ये जास्तीचे जण जमले ना काम करायमध्ये दिवस कुठं जातो कळत नाही. रात्रीची स्वयंपाक करता करता पोळ्या झाल्या आणि भाजी करता करताच आमचा गॅस चालला गेला. तो खूप म्हणजे धावपळ झाली थोडी. जास्तीत जण असल्यामुळे आम्हाला स्वयंपाकाची पण थोडी धावपळ लवकरच करावं लागतं. कोणी काही आम्ही असे तरी पटापट करून घेतो. पण आम्ही सगळे म्हणजे दिवसभर इथं बस तिथं बस गप्पा, काकांच्या घरी गेलो, चहा पाणी झाला. तर बघा मस्त आता, तर बघा मस्त चिमणी किती छान आवाज काढत होती ना. आम्ही केव्हांचे 5:30ला उठून गेलो. आम्हाला लवकर उठायची सवय आहे ना, त्यामुळे कसं. तर बघा आता मस्त आपला सूर्य बाहेर निघायला सुरुवात झालेली आहे. किती छान वातावरण आहे बघा. थंडीगार हवा वाटते गच्चीवरती, भारी वाटतं आपल्या टेरेसवरती आले की. तर बघा मस्त. बघा गावाकडचं वातावरण सकाळी सकाळी कसं असतं बघा. आता सूर्य निघतोय, आम्ही उठलोय केव्हांचे. तर सकाळी चिमण्यांचा आवाज, सकाळी मंदिरात भजने वगैरे चालू आहेत त्यांचा आवाज. तर बघा ऐकलं ना, मंदिरावरती भजनं चालू आहे. जवळपास मंदिर असल्यामुळे स्पष्ट ऐकू येतंय. आणि चिमणींचा आवाज सकाळी मस्त चिमण्या उडताय. मुलं मस्त गच्चीवरती झोपलेले आहेत. तर बघा सकाळी सकाळी मस्त सूर्यनारायण बाहेर निघतोय. वातावरण खूप छान वाटतंय, थंडीगार हवा. आणि आम्ही टेरेसवरती रात्री आलो होतो झोपायला. रात्री आम्हाला म्हणजे आल्यावर खूप उशीर होतो. आम्ही गप्पा वगैरे मारत बसतो. मुलं बघा कशी झोपलेली आहेत आरामाने. तर आम्हाला बरंच टाईम झाला रात्री. 11 11:30 वाजून गेले. साईडला लग्न असल्यामुळे ते नाचत होते, मेहंदीचा कार्यक्रम होता. तर आम्ही तिथं गंमत पाहत बसलो. मुलं पण रात्री 11:30 पर्यंत जागेच होते. तर आता त्यांना खूप गार झोप लागलेली आहे. तर मस्त बाकीचं आम्ही आथरून आवरून घेतलं. गोधड्या वगैरे खराब होऊन जातील उन्हाच्या म्हणून बाकीचं ठेवून दिले. आणि इथं बघा मस्त पप्पांनी ना इथे बंगडी टांगण्यासाठी बांधून घेतलेले. खूप छान असं बंगळीसाठी सोय केलेली आहे. तर बंगळी काही अजून घेतलेली नाही. आणि जास्त उंचावरती येऊन जाताना इथं काही कोणी येत नाही म्हणून बंगळी वगैरे काही लावलेली नाही आहे. त्यांचं डबल घर असल्यामुळे डबल दाली ना, तर वरती कोणी येत नाही. मुलं पण पडा झाडायला कोण लक्ष ठेवून म्हणून वरती काही एवढं येत नाही. पण त्यांनी भारी सोय करून घेतलेली आहे वरती. तर बघा मस्त बनवून घेतलंय त्यांनी. तर याला मस्त 2 कड्या आहेत. कडींना टांगले की बंगळी तर खूप छान. झोका वगैरे बांधायचा बेत चालू आहे आमचा. पण मुलं खूप त्रास देतील मग दिवसभर उन्हाचं. इथं खूप ऊन असतं त्यामुळे ना कंटाळा करतोय आम्ही बांधायचा. जर एक वेळचा जर झोका बांधून दिला तर मुलं काही दम टाकणार नाही. तर आम्हाला आवरायला खूप महाग पडेल म्हणून आम्ही काही लक्ष देत नाही त्यांच्याकडे. नाही तर त्यांना एवढ्या झोका बांधून दिला असता. पण म्हटलं चला, मुलं खालीच खेळता. मन उन्हाचं वातावरण पण खूप आहे.
आणि कूलर हे आहे खाली, पण मग म्हटलं चला पाण्याचा पण खूप त्रास असतो, त्याच्यामुळे टेरेसवरती आलो आम्ही झोपायला. तर टेरेसवरती खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी थंडगार. पण आम्हाला कसं लवकर उठायची सवय आहे, तर बहीण उठून गेली, आई पण उठून गेली. आता हे मुलं राहिलेले आहेत माझे दोघं आणि त्या बहिणीचे दोघं. तर आम्ही त्यांना आता थोडा वेळ झोपू देणार. दिवसभर पण झोपत नाही, ते खूप मस्ती मस्ती करतात, त्यामुळे त्यांना आहे ना थोडं झोपूच द्यावं लागणार आहे. तर त्यांना आता झोपूच देते, जाते खाली. सूर्य बाहेर निघतोय, खूप छान वातावरण सगळीकडे. गावाकडचे लोक कसं गच्चीवरती झोपतात, तर मस्त वातावरण आहे. तर आता बघा समोर बी घरी तर खूप छान असं सूर्य निघालेला आहे मस्त. आता मी चालली खाली, आईन ते गेले खाली. तर बघा भारी वातावरण वाटतं ना वरती. तर मस्त कोणी झाडू मारतं, कोणी काही तर बघा मी आता चालली जिना उतरून. तर भाऊने मस्त इथं झाडं लावून आणलेली आहेत, पाचोऱ्यावरून कलम आणलेली. तर बघा किती छान फुलं आलेली आहेत त्याला. सगळ्यांना झाडांची खूप हौस आहे. भाऊचा मुलगा आहे ना, त्याने लावलेले आहेत. तर बघा मस्त फुलं आलेली आहेत त्याला सुद्धा, भारी फुलं आहेत. तर बाकीजण कसे तोंड धुतं गावाकडे असे बाहेर ब्रश त्याच्याने तोंड म्हणजे बाहेरच ब्रश करून घेतात आणि बाहेरच तोंड धुवून घेतात. कोणी जात आहे, कोणी काही. मस्त वाटतं त्यांचे इथे वरती. तर मोकळी जागा असल्यामुळे ते भुई मैदान आहे ना, तशी जागा आहे वरती. तर बघा मस्त कोरपड लावून घेतलेले आहे, मनी प्लॅन्ट लावून घेतलेला आहे. आणि एवढं उन्हाचं सुद्धा खूप ते पण जीव लावत आहे झाडांना. तर बघा किती छान फुलं आलेली आहेत मस्त. तर भारी फुलं आलेली आहेत. आणि तुळशी तर थोडी सुकली उन्हाची. तर बाकीचे शोचे झाडं तर मस्त झाडं लावून घेतलेले. त्याने ओमने लावलेले ते, त्याला पण खूप म्हणजे आमच्याकडे आला ना तो आई आत्याने किती झाडं लावतात, तर त्याला पण खूप हौस आहे. तर त्याने बघा किती छान लावून घेतलेलं आहे झाड. तर भारी वाटतंय ना. तर मस्त झाडं आणि मस्त फुलं आली त्याला, भारी वाटतंय बघायला. सकाळी सकाळी उठल्यावर मस्त त्याचं दर्शन होतं आपलं झाडांचं. तर बघा इथं अशी जाळी बसून घेतलेली आहे, इथून आपलं सूर्य पण बरोबर दिसतंय. आणि आमची गल्ली पण बघा इकडनं खूप लांबपर्यंत हा रस्ता आहे, इकडनं खूप गाड्या वगैरे वापरत आहे. तर बघा ते खाली कूलरमध्ये हे बघा कूलर चालू आहे. बाकीजण खाली झोपले गेलो, बाकीजण वरती. आम्हाला टेरेसवर झोपायला खूप आवडत. तर परत मी खालच्या जिन्यात चालली, वरती उतरून आली. नंतर इथे पण हे इथं पण सोय केलेली त्यांनी, पण काही भाड्या वगैरे दिलेलं नाही. सगळं इथे पण वरती पण राहता आणि खाली पण राहता. इथं मस्त असा गेट बसून घेतलेला आहे जिन्याला. तर मांजर वगैरे कुत्रे काहीच जात नाही वरती. तर खूप छान असतं त्यांचं. सामान वगैरे बी केला तर काहीच सांभाळायची गरज पडत नाही. तर इथं पण मस्त दरवाजा बसून घेतलेला आहे. सकाळी सकाळी बसले बाहेर. सकाळी सकाळी भाजीवाला बी चालला, सकाळी सकाळी भाजीवाला बी येऊन जातो त्यांच्याकडे दारावर. तर मस्त भाज्या, ताज्या भाज्या आहेत. सगळ्यांचा नाश्ता चालू आहे, सगळ्या अशी मजा करून नाश्ता. बाकीच्यांचा झाला, पाहुण्यांचा झाला, बापूंचा झाला, आणि बाकी खातोय. तो खूप म्हणजे कोणाचं बोल कोणाला समजलं नाही, एवढी मजा. तर बघा भरी याचा बजरंगबली कसा दिसतोय, वेगळाच आहे. प्राचीचा बजरंगबली दादूला बी बघ करून दाखव, खूप भारी येतोय बघा त्याला. हे बघा म्हणत आहे ना बजरंगबली. नमस्कार युट्यूब फॅमिली, कसे आहेत, मजेत आहेत ना. चला तर म्हटलं ब्लॉगला सुरुवात करू. आता 10 वाजून गेले, तर स्वयंपाक चालू आहे आमचा. बराचसा स्वयंपाक झाला. म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते. तर तुम्हाला दाखवते आता काय काय स्वयंपाक झाला. खाली बिन वरती बी 2 घर आहेत ते, म्हणजे त्यांना वाटलं तर वरती बी करता खाली बी करता. तर बघा मस्त स्वयंपाक झालेला आहे आता सकाळीच. चला दाखवते तुम्हाला. बहीण करू लागत होती, मी खाली आवरत होती. तर बघा बटाट्याची भाजी झाली. रस करायचा बाकी, आता मिक्स म्हणजे केला, मिक्सरमध्ये काढायचा आहे. नंतर या झाल्या पुऱ्या, हे झाले भजे, हे झालं कुरडई पापड. सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता फक्त जेवायला बसायचं. तर सगळं आवरून झालं, किचन ओटा बी सगळं आवरून घेतला. तर त्यांनी बघा सगळं आवरून घेतलेलं आहे मस्त स्वच्छ वरती. तर आता फक्त जेवणाचं बाकी आहे. सगळं काम झालं. हां इथंच बसू ना.
तर नंतर बघा सगळं स्वयंपाक झालेला आहे. ते आता झाडू मारून घेत आहे. नंतर फक्त रस काढायचा आता मिक्सरमध्ये. झाडू मारणं चालू आहे त्यांचे कामं. मुलं खूप त्रास देतात जास्त जमताना, तर एवढं मस्ती करता, कोणी काही काहीच म्हणजे असं आम्हाला उमजतच नाही काही काय करायचं आणि काय ठेवायचं. जास्त जण जमलं की ते एवढे कोणी मस्ती करतं, कोणी कोणाचं एकमेकाचं नाव घेता, हे भांडण आवरा ते भांडण आवरा, त्याच्यामध्येच आमचा दिवस जातो. तर आज आपल्याला सांजोरी लाटून घ्यायची आहे. तर चल आता बाकीची सगळी तयारी झालेली आहे. सकाळचं कसं कामं बरेचशी होते ना, त्यामुळे मला काही ब्लॉग बनवायला जमलं नाही सकाळी. म्हटलं चला आता दाखवते. ही झोपलेली कॉटवरती झोपली ती, खूप शांत आहे. बाकी मुलांपेक्षा मस्त झोपली ती. तिच्या मस्त झोपून झालेली ती, काही टेन्शन नाही तिचं एवढं. खिडकीमधून बघा मस्त हवा येते आणि काम चालू आहे इथे. तो मामा आहे ना वाणी समाजाचे, त्यांचं काम चालू आहे. तर बरेचसे घरं बांधले गेले, बाकीचे घरं बांधायचे राहिलेली आहेत. हे समोर दिसतंय ना, ते माझ्या काकांचं आहे. मुलं खेळत आहे तिथे पायरीवरती. तर आपला रथ झालेला आहे. रथ करून देवाला दाखवतो नैवेद्य चालू आहे. मुलांची पंगत बसलेली जेवायला. कसा झाला रे स्वयंपाक? टेस्टी स्वयंपाक झाला म्हणे, सगळे नाव काढता येते. तर बघा मस्त मस्त आता त्यांना पुऱ्या दिल्या, जेवताय. तर खूप म्हणजे जास्त जण बसले ना कानबाना करून टाकतात. कोणी म्हणतं रस दे, कोणी म्हणतं पुरी दे, कोणी दे काही दे असं. पाण्याचा ग्लास दिला. तर बघा मस्त आता कॅमेरा तेलकट झालेला होता तेव्हाचा, दिसत नव्हतं व्यवस्थित. तर बघा असं जेवायला बसले. पुरी, बटाट्याची भाजी, रस, कुडे पापड, भजे असं केलेलं आहे. सॉरी वांगे बटाटे. चला सगळ्यांना ये बजाले. आम्ही बसलो आता जेवायला. मोबाईल मध्ये बघा किती बिझी आहे. जो नाही तो मोबाईल बघतोय. याच्याजवळ मोबाईल, मोबाईल, श्रावणीजवळ मोबाईल, त्याच्या मम्मीजवळ मोबाईल, माझ्याजवळ मोबाईल, सगळे मोबाईल बघताय. आज रागवलं त्यांना. आज सगळं मस्त झोपले ते वरती झोपले. बाकी जण 4 जण वरती झोपले. बाकी जण तिथे मावशी तिथे ते कूलर लावून दिलं, मस्त झोपले. आता सगळेजण कूलर लावून दिला. आज त्यांना रागवलं, काल खूप त्रास दिला त्यांनी. तर आज मस्त सगळेजण झोपले. गेम खेळतोय आणि आता आम्ही झोपतोय. सगळी पण इथं झोपून घेते. उशी आण रे, मला पण उशी दे रे. काल खूप त्रास देत होते ना मुलं, तर आज मस्त झोपले. सगळे आरामाने झोपताय. आता ती बाई पण झोपायची तयारी करते. सगळे झोपताय. तर मस्त झोपलो आम्ही सगळे आता. हां झोपा बेटा, आता गेम बंद करा. आता झोप बेटा जरासं. हे झोपता एक तर बघा केवढे जण आहेत, सगळे झोपले. 10 जण आहेत. आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 जण आहेत. आपण 11 जण आहेत. झोपला मस्त. तरी अजून 4-5 जण खाली आहेत. एवढे जण आहेत आम्ही. तर अजून बाकीचे 4-5 मुलं, 4 जण आलेले नाही आहेत. इतके जण जमतो आम्ही सगळे. 15-20 जण जमतो आम्ही सगळे. तर खूप मजा करतात ते पोरं. एवढा त्रास आणता बी, मजा बी करतात, त्रास बी देतात. सांभाळणं खूप कठीण जातं त्यांना. तर चला आता झोपतो मी. आता झोपते मी. तर चल आजचा ब्लॉग इथंच थांबवते. नाही नंतर आपण दाखवेन मी तुम्हाला. चला आता झोपते.